मंडळी नमस्कार. रोज विषय बोलायला काय आणायचा असा प्रश्न माझ्या समोरही पडतो आणि तुमच्या समोरही पडतो. तुम्हाला आठवतंय दीड वर्षापूर्वी आपण अॅनालायझरवरती बोलायला सुरू केलं असताना एक संकल्प केला होता आणि एक गोष्ट सारखी बोलत होतो की काही विषयांना लावून धरलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. बघा, म्हणजे अॅनालायझरच्या 2000पेक्षा अधिक व्हिडिओ झाल्यावर आपल्या समोर हा प्रश्न पडतो की कोणत्या विषयावर बोलायचं. आणि बोलायला बसल्यावर दिवसभरात 3-3 व्हिडिओ झाले तरीही काही व्हिडिओ शिल्लक राहतील असे विषय नव्याने तयार होत राहतात. आणि माझ्या समोर असा प्रश्न पडतो की कोणकोणत्या विषयावर बोलायचं. रोज तेच ते काय बोलावं. पण काही विषय असे असतात की ज्या विषयीचं तुमचं मत विसरून जायच्या आत पुन्हा त्याची आठवण करून द्यावी लागते. औरंगाबादेत एक घटना घडली आणि मन सुन्न झालं. घटना होती उद्धव ठाकरेंच्या सभेवरून परतणाऱ्या एका पिकअपनं एका लहान मुलीला चिरडलं आणि तो पळून जात होता. त्याला लोकांनी पकडलं आणि पोलीस ठाण्यात दाखल केलं. अर्थात त्या चिमुकलीचा जीव याच्यामध्ये गेला. हा असा अनाचार, मस्ती लोकांच्या मधून कुठून येते हा प्रश्न माझ्याही मनात सारखा पडत होता. त्या बिचाऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर कोणाला तरी तिला भेटावं वाटलं का, ज्या पक्षाच्या सभेमुळं त्या मुलीचा मृत्यू झाला. म्हणजे उद्धव ठाकरे त्या मुलीच्या घरी गेले का, किंवा चंद्रकांत खैरेंना त्या मुलीच्या घरी जावं वाटलं का, किंवा अंबादास दानवेंना इथल्या आमदारांना त्या मुलीच्या घरी जावं वाटलं का, किंवा राज्याच्या मदत पुनर्वसन मंत्र्यांना जावं वाटलं का, किंवा अजून कुणाला जावं वाटलं का. चुकेगा नहीं साला असं म्हणत ज्या आजीनं मातोश्रीच्या समोर आपल्या निष्ठेचं ओंगळवाणं प्रदर्शन केलं आणि त्यानंतर तिच्यावरच्या प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे आजीच्या घरी गेले आणि आजीनी पोराला नोकरी मागितली. 10 बाय 10चं घर असल्याचं सांगितलं एवढी वर्षे शिवसेनेत घातल्यावर. उद्धव ठाकरेंना आपल्याच कार्यकर्त्यांच्यामुळं एका मुलीचा जीव गेला, तिच्या घरी जाऊन किमान सांत्वन करण्याची इच्छा झाली नाही का, हा प्रश्न अनेक जण विचारतायत. मंडळी, ही कहाणी आत्ता सुरू होत नाही. ही कहाणी सुरू होते सरकारच्या स्थापनेपासून. हे सरकार स्थापन होतं, लॉकडाऊन लागतं आणि पालघरमध्ये साधूंची अक्षरशः ठेचून मारून हत्या केली जाते. अक्षरशः मारून हत्या केली जाते. लाकडाने मारलेलं बघताना ते दृश्यही डोळ्यासमोर आली की आजही झोप लागत नाही. खडबडून जागा होतो. इतक्या अगतिक आणि केविलवाण्या अवस्थेमध्ये ते साधू गयावया करत होते आणि लोक मारत होते. पोलिसांच्या ताब्यातून घेऊन मारलंय लोकांनी. कहाणी इथून सुरू होते. इथेच कहाणी संपतही नाही. नांदेड जिल्ह्यातल्या नागठाण गावातल्या एका शिवाचार्याची हत्या होते आणि ती हत्या त्याच परिसरातला कोणीतरी व्यक्ती करतो. या हत्येलाही साधूंची हत्या अशाच स्वरूपात घ्यावं लागेल. पैठण तालुक्यामध्ये जागेच्या वादावरून एका साधूला टेकडीवर जाऊन गावातली लोक मारतात आणि तिथून त्याला हटवायचा प्रयत्न करतात. या घटनांची मालिका अशीच सुरू राहते. धार्मिक विधी करणाऱ्या माणसांना अशा स्वरूपात या राज्यात ठेचून मारलं जातं आणि या राज्याची संवेदना जराही जागी होत नाही. सरकार म्हणून संवेदना जागी होत नाही. यापेक्षा दुर्दैवाची कोणती गोष्ट असेल मंडळी. अहो, साधूंची हत्या इथंच हे प्रकरण थांबतं का? का मारला हो मनसुख हिरेन? का मारलं? एका सामान्य माणसाने पोलीस अधिकाऱ्याला मदत म्हणून आपली गाडी द्यावी, त्या गाडीचा उपयोग वेगळ्याच आणि भयंकर कारणासाठी त्या पोलीस अधिकाऱ्यानं करावा, या प्रकरणाला जगाच्या समोर येऊ देऊ नये यासाठी गाडीच्याच मालकाला
हातपाय बांधून दगड बांधून खाडीत समुद्रात फेकलं जातं, त्याचा जीव घेतला जातो, एक मनसुख हिरेन संपतो, तपास होईल, शिक्षा होईल, पण हिरेन परिवाराचा मृत्यू झालाच ना, त्यांच्या भावनांचा मृत्यू झालाच ना. सरकारच्या कुटील कारवाया, सरकारमधल्या व्यक्तीच्या कुटील कारवायांना अजून सुरुवातच आहे. म्हणजे पोलिसांच्या आड येणार म्हणून एका मनसुखची हत्या केली जाते, पोलिसांशी भांडण आहे म्हणून फुलंब्रीच्या दुकानात गांजा ठेवला जातो. प्रकरण चालूच आहेत. मनसुखची हत्या 2 वर्षापूर्वी झाली असेल आणि गांजा 2 दिवसापूर्वी ठेवला असेल, प्रकरण सारखीच आहेत. इथे पोलिसांच्याकडून सामान्य माणसं सुरक्षित नाहीत, माणसांच्याकडून धर्म सुरक्षित नाही. आणि जगातल्या हैवानांना एवढी मोकळीक दिली आहे, कारण पोलीस गुंतलेत मनसुख शोधण्यात, गांजा ठेवण्यात, लोकांना 17 FIR करण्यात, 18 FIR करायचेत, 20 FIR करायचेत, 50 FIR करायचेत. निखिल बांबरे सुटला नाही पाहिजे, 16 वर्षाचा कोरडा पोरगा, कोवळा पोरगा नाही सुटला पाहिजे, तो असा अडकला पाहिजे साला की त्याचं आयुष्य खराब झालं पाहिजे. त्या एका आजाराने ग्रस्त केतकी चितळे बाहेरच पडली नाही पाहिजे, तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त असलेले पोलीस लक्ष कुठे देऊ शकत नाहीत. साकी नाक्याच्या रस्त्यावरती मध्यरात्री काही उनाड पोरांचं, वासनांध पोरांचं टोळकं बलात्कार करतं. अत्यंत वाईट पद्धतीनं ते वागतं त्या तरुणीसोबत. तिची अवस्था अशी वाईट होते की बिचारी मृत्युमुखी पावते. साकी नाकाच काय, किती अशा घटना घडल्यात बीड जिल्ह्यात, तर या घटनांचा उच्छाद झालाय, उच्छाद. दिवसा, संध्याकाळी, रात्री मृत्यू, बलात्कार या घटनांनी जिल्हा अक्षरशः विटलाय. बरं, सामान्य माणसातली हैवानं ह्या सगळ्या गोष्टी करतायत एवढंच आहे का? ज्या पांढरपेशांच्या हातात सत्ता दिली आहे त्यांच्यामुळे सुद्धा होतयच की. पुण्यात ती परळीची मुलगी आत्महत्या करून मेली, त्याला जबाबदार कोण? त्याचं काय झालं? 2-2, 3-3 मुली एकाच माणसावरती आरोप करतायत, यानं आमचं शोषण केलं, त्या मुलींना अटक होतीये, हा माणूस मोकाट फिरतोय, त्यांचं काय? औरंगाबादेत एक पोरगी हात जोडून सांगते की या माणसानं माझ्यावर केलाय, पण तो एका पक्षाचा पदाधिकारी असल्यानं त्याला मोकाट सोडलं जातं. रस्त्यावरच्या हैवानांनाच नावं का ठेवायची जिथे पांढरपेशी सुद्धा हैवान बनून आली आहेत? मला विषय काढावा लागतोय, पर्याय नाही आहे. कारण या मुद्द्यांचं काय झालं याचं उत्तरच मिळत नाही. इथे या विषयांना उचलणाऱ्या पत्रकारांना सुद्धा अटक केली जाते, भ्रष्टाचार काढणाऱ्या पत्रकारांना अटक केली जाते, यावर भाष्य करणाऱ्या पत्रकारांच्या वरती गुन्हे दाखल केले जातात. सरकार नावाची यंत्रणा हेच काम करायला निर्माण झाली आहे का, असा प्रश्न मलाही पडतो, तुम्हालाही विचारावा वाटतो. बघा, जमलं तर यावर विचार करा. आणि हात जोडून विनंती आहे, या सगळ्या गोष्टी विसरू नका. ज्यावेळी उपयोगात आणता येतील त्यावेळी आणा. तुमचं बोट मशीनकडे जाताना ज्यांनी हे केलंय त्यांच्यासाठी तरी किमान तुमच्या मनात जात, धर्म, पंथ असल्या सद्भावना येऊ देऊ नका, एवढीच विनंती. नमस्कार.